नमस्कार, मी दिनार सोनी. माझं चॅनल यूट्यूबवर आहे, द लॉ पॉईंटवरून. हे चॅनल समाजकारण, राजकारण आणि कायदा यांच्यासाठी वाहिलेलं आहे. आणि आज एक अतिशय महत्त्वाची न्यूज ऐकली मी, वाचली वर्तमानपत्रामध्ये. ते जस्ट त्यातले 4 ओळी महत्त्वाच्या वाचून दाखवतो. विद्यार्थ्यांच्या मनातील गणित आणि विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शाळांमध्ये, इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये, शाळांमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कॉमा संपला कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बघा तुम्ही किती छान निर्णय घेतलेला आहे तो. गणित आणि विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी आता त्यांचा एक्झॅक्ट प्रोग्राम काय ते मला माहीत नाही. ते काहीतरी डिजिटल उपकरणं खान अकॅडमी नावाच्या संस्थेतर्फे आणणार आहेत शाळेत एक्सप्लेन करायला, 1ली पासून 10वी पर्यंत. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आणि आपल्या देशात विद्वानांना तुच्छ लेखण्याची आणि माझ्या भाषेत मी त्यांना पाट्यावर मारण्याची जे कल्चर आहे त्याला भेद देणार आहे. 40-50 वर्ष काँग्रेसचं गव्हर्नमेंट असून सुद्धा त्यांनी नारळीकरांची हवी तशी दखल नाही घेतली, असं माझं म्हणणं आहे. या लोकांना सिलेबस फॉर्मिंग कमिटीचे कन्सल्टंट म्हणून नेमलं पाहिजे. डॉक्टर जयंत नारळीकर यांना कायम ते जिवंत असेपर्यंत नो इलेक्शन इट इज सिलेक्शन, इट इज नो इलेक्शन इट इज सिलेक्शन कायम अपॉइंट केलं पाहिजे विज्ञान आणि गणित या अभ्यासक्रमांचे कन्सल्टंट म्हणून. मंत्री बनवू नका, पण ते सांगतील त्या ऐका आणि तसं करा. आपल्याकडे जसं मी म्हटलं, काँग्रेसने सगळ्यात अब्दुल कलाम सोडून अब्दुल कलामांची किंमत काँग्रेसने योग्य ती ठेवली. तर मला म्हणायचं आहे की बाकीच्या विद्वानांकडे दुर्लक्ष कसं करायचं. आता आपल्याकडे शिक्षण पद्धती इतकी बेकार आहे माझ्या मताप्रमाणे. मी 32 वर्ष मास्तरकी केलेला माणूस बोलतोय, हे लक्षात ठेवा. ना तुम्ही म्हणाल तुला काय माहिती आहे, 32 वर्ष मास्तरकी केलेला माणूस मी बोलतोय. मी 2 विषयात MSc केलं आहे, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, आणि LLB पण आहेच वकील असल्यामुळे. तर मला हे सांगायचं आहे की बर्ट्रँड रसेलचा एक तुम्हाला ती कोट ऐकवतो. बर्ट्रँड रसेलचा एक कोट आहे, फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. पीपल आर नॉट बॉर्न फूल्स, वी मेक देम फूल्स. परत सांगतो, पीपल आर नॉट बॉर्न फूल्स, वी मेक देम फूल्स. कोणी मूर्ख जन्मत नसतो, आपण त्याला मूर्ख बनवतो. आपल्याकडे ते क्वेश्चन विचारतात ना, जोड्या लावा, गाळलेले शब्द भरा, हे पहिल्यांदा बंद केले पाहिजे. हे काय क्वेश्चन आहेत? जोड्या लावा आणि गाळलेले शब्द भरा, 10वी पर्यंत येतात हे असले क्वेश्चन. काय म्हणजे माझं तर मत आहे, विद्यार्थ्यांना रिफर ॲट अ टाइम ऑफ एक्झामिनेशन अशी परीक्षा घेतली पाहिजे. सगळी पुस्तकं द्यायची, कॉपीचा प्रश्नच नाही, तुम्हाला हवं ते मटेरियल घ्या. आणि पेपर असा टफ सेट करायचा की पुस्तक जवळ असून सुद्धा उत्तर शोधायला त्रास झाला पाहिजे. आणि उत्तर शोधण्यात मी तुम्हाला एक सांगतो महत्त्वाचं काय आहे ते पुस्तक कमीत कमी 2-4 वेळा वाचलं तर ते उत्तर कुठे आहे आपल्याला सापडतं. एक परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, तुमच्या हातात परीक्षेच्या वेळी पुस्तक ठेवलं आणि सांगितलं लिहा उत्तर पुस्तकात बघून, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की तो प्रश्न कुठल्या चॅप्टरमधला आहे, कुठल्या विषयाशी संबंधित आहे. त्या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे तेवढंच नेमकं कसं निवडायचं पुस्तकातून, त्याच्यासाठी वाचावं लागतं ते पुस्तक 2-4 वेळा, एकदा नव्हे. अभ्यास करावा लागतो की तो प्रश्न कुठल्या चॅप्टरमधला आहे, काय संदर्भात आहे, त्याच्याशी काय निवडायचं त्या धड्यातून, त्या पुस्तकातून. इतकं सोपं नाही आहे रिफर ॲट द टाइम ऑफ एक्झाम, कारण पेपर खूप टफ सेट केला जातो. जावा म्हणजे. आणि माझं तर मत असं आहे की आपल्याकडे म्हणजे या फॅक्टऱ्या आहेत, मी त्यांना सॉरी, आम्ही 32 वर्ष मास्तरकी केले. थोडासा माझ्या कलिग्सचा तेव्हा आत्ता असलेला अपमान करतो, थोडासा अपमान, पण त्यांनी राग म्हणू नये, की बैल बनवायची फॅक्टऱ्या सुरू केलेल्या आहेत. बैल कसे बनवायचे? BCom झालेल्या माणसाला तुम्ही सांगा, चेक बँकेत टाकू नये, त्याला डिपॉझिट स्लिप भरता येत नाही. BCom झालेल्या माणसाला एखादं लेटर लिहायला सांगा, BA झालेल्या माणसाला सांगा, BSc झालेल्या माणसाला सांगा, सादर लेटर लिहिता येत नाही, मायना कसं लिहायचं माहीत नाही, लेटरची बॉडी कशी असावी माहीत नाही. हे तुमचे ग्रॅज्युएट. मला जेव्हा कॉलेजातून बाहेर पडणारे लोंढे मी बघतो, 5-6 मुलं टोटल BA BCom BScला असतात. मी काय पुढे यांचं होणार आणि काय आउटपुट देणार आहेत हेच माहीत नाही. कारण बर्ट्रँड रसेलच्या मताप्रमाणे कोणी जन्मदा मूर्ख नसतो. तुम्ही असं शिक्षण त्याला देता, गाळलेल्या जागा भरा आणि जोड्या लावा, की तो मूर्ख बनतो. गाईडात उत्तरं दिलेली असतात. पहिल्यांदा गाईड हा प्रकार बंद केला पाहिजे.
गाईडच्या कंपन्या मला माहिती आहेत, मी नाव घेऊन सांगत नाही. मी स्वतः 10वीपर्यंत गाईड वापरलेली आहेत. मी स्वतः SSC पर्यंत गाईड वापरले, सगळेच वापरतात. गाईडमध्ये दिलेलं असतं या जागा येणार आहेत, या हे शब्द बरा काढलेले, या जोड्या लावा. आणि जे पेपर सेट केले जातात ते असे असतात, गेल्या 5 वर्षाच्या पेपरमधून सिलेक्शन केलेलं असतं. वेगळा पेपर सेट केलेला नसतो. संपूर्ण झालेले पेपर जे आहेत त्यांचं परमिटेशन कॉम्बिनेशन केलेलं असतं. त्यामुळे गाईडाची उत्तरे तीच पेपरात येतात. म्हणजे तुम्ही फक्त पाठ करायचं. पूर्ण एक्झामिनेशन सिस्टीम ही पाठांतर ओरिएंटेड आहे. विद्यार्थ्याला आपला मेंदू वापरावा लागणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. परत एकदा सांगतो, विद्यार्थ्याला आपला मेंदू वापरता येणार नाही. आणि जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना मूर्ख कसे बनवायचे या सिस्टीममधून आणून. दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजात एक प्रकार असतो नोट्स देणे. हा प्रकार आधी बंद केला पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वतः नोट्स काढू द्या पुस्तकातून. त्याला तुम्ही पुस्तक सांगा, IL फिनार सांगा, किंवा म्हणजे केमिस्ट्रीचं असेल तर कॉटन विल्किन्सन सांगा, फिजिक्सचं असेल तर तुम्ही दुसरी काय फिजिक्सची पुस्तकं रेस्निक हॅलिडे असेल, 4 ऑथर्स असेल ते सांगा. मॅथ्सची पुस्तकं सांगा काय असतील ती, किंवा तुम्ही मॅथ्सचे थिअरम सांगा, त्याला प्रूफ कन्स्ट्रक्ट करू दे. तुम्ही कन्स्ट्रक्ट करून त्याला द्या आणि एखादं प्रूफ दुसऱ्या प्रकारे सुचतंय का विचारा. माझे एक सर होते, भिडे सर, त्यांनी मला फार उत्तम उदाहरण दिलं. ते म्हणाले की विद्यार्थ्यांना विचारा की न्यूटनचा चौथा लॉ का नाही. न्यूटनचे 3 नियम शिकवल्यावर हा प्रश्न विचारा की न्यूटनचा चौथा लॉ का नाही. तर न्यूटनचा चौथा लॉ अशासाठी नाही की न्यूटनच्या 3 लॉनी मेकॅनिक्समधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. जर का सगळ्या पृथ्वीवर घडणाऱ्या घटना न्यूटनच्या 3 लॉनी, गतिविषयक नियम, इनर्शिया, ॲक्सेलरेशन अँड रिॲक्शन, यांनी जर का उत्तरं देता येत असतील तर चौथ्या लॉची गरज नाही याला. आईन्स्टाईननी पुढे रिलेटिव्हिटी केलेलीच आहे. तर विद्यार्थ्यांना जास्त एक्स्ट्रा वाचन करायला प्रवृत्त करा, ज्याला पूर्वी रॅपिड रीडर म्हणायचे. विज्ञान आणि गणिताचा सिलेबस सोडून थोडी बाहेरचं पण काहीतरी विद्यार्थ्यांना शिकवा. त्यांना विचार करायची सवय लागली पाहिजे. आपल्याकडे विद्यार्थ्यांना पाठ करायची सवय आहे. मी स्वतः पाठ केलेलं आहे. विद्यार्थ्यांना नोट्स देऊ नका. मी मोठे शिक्षण तज्ज्ञाप्रमाणे बोलतोय, मी शिक्षण तज्ज्ञ नाही आहे, मला माहिती आहे. आणि मी काय गर्वानी पण म्हणत नाही. मी विज्ञान आणि गणिताचा अभ्यासक आहे. विज्ञान आणि गणिताबद्दल मला प्रचंड प्रेम आहे. म्हणून त्या 2 विषयांचा मी विद्यार्थी आहे. म्हणून सांगतोय त्यांना स्वतःला विचार करू द्या. नोट्स देऊ नका. त्यांना तुम्ही फक्त पुस्तकाचं नाव सांगा, या पुस्तकातून नोट्स काढायच्या, ते काढतील. नोट्स त्यांना कॉम्पोज करू दे, म्हणजे नोट्स त्यांना स्वतः बनवू दे. असे शिक्षण क्षेत्रात अनेक मेजर्स गेले पाहिजेत आणि घेतले पाहिजेत. आणि जयंत नारळीकर जिवंत असताना त्यांनाही विचारता आलं असतं की तुमच्या सन्मानार्थ आम्ही असा प्रोग्राम करतोय शाळांमध्ये, तर तुमच्या सजेशन काय. म्हणजे जिवंत असताना त्यांना विचारलं नाही की तुमच्या सजेशन्स काय, त्याप्रमाणे आपण करूया. माणूस मेल्यावरच त्याची सन्मान द्यायचा असतो असं नाही, जिवंत असताना पण दिला तरी चालतो. अर्थात हे झालं ते छानच झालं. आणि मी देवेंद्र फडणवीसांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही पण सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसांचे मनापासून आभार व्यक्त करा. हे काही फोटोग्राफर आणि चित्रकाराला सुचणारी आयडिया नाही आहे. फोटोग्राफर आणि चित्रकाराला हे सुचणार नाही. त्यासाठी देवेंद्र फडणवीसच पाहिजेत. आणि त्यांनी नारळीकरांचा अतिशय योग्य आदर्श समाजापुढे ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. मी त्यांचं परत मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.